हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। फ्रेंड्स, केंद्र में नरेंद्र मोदी सरकार के 12 वर्ष पूरे होने के अवसर पर मुंबई में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। दादर स्थित रविंद्र नत्य मंदिर में राष्ट्रीय निर्माण की तापूर्ति विशेष संग्रह अंक का भव्य लोकार्पण किया गया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे। उनके हाथों राष्ट्रीय निर्माण की तापूर्ति विशेष संग्रह अंक का लोकार्पण किया गया। कार्यक्रम में भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, कैबिनेट मंत्री मंगल प्रभात लोधा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित शाह सहित बड़े संख्या में भाजपा पदाधिकारी, गणमान्य नागरिक, वरिष्ठ पत्रकार और मीडिया जगत के कई दिग्गज मौजूद रहे। इस अवसर पर नेताओं ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में पिछले 12 वर्ष में हुए विकास कार्य, आत्मनिर्भर भारत, इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल इंडिया और ग्लोबल स्तर पर भारत की बढ़ती पहचान को लेकर अपनी बात रखी। फ्रेंड्स, आइए देखते हैं मुंबई से स्नेहा की ग्राउंड रिपोर्टिंग। हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्लेयर हा भारत असेल। आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये, काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली। किंबहुना मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं दोन सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे। तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला, यूपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे। चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मूवमेंट जी आहे, लॉजिस्टिक मूवमेंट, ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात। आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील, कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये। त्यामुळे यूपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल। आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाही, ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत। आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत, असा निर्णय त्या सरकारने केला होता। ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय, चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो, अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे। आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले। आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी, देशाचा 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं, हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही। आजही आपण बघा, जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहे ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे। सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत। आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट, जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट, आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट, अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय। एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे देणार आहे, अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे। आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे। मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो, जगातल्या अनेक ट्रेन्स मध्ये मी देखील बसलेलो आहे।
पण वंदे भारत ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेनमध्ये, चीनच्या ट्रेनमध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वेचं क्षेत्र असो, आता रेल्वेमध्ये जे फ्रेट कॉरिडॉर्स आहेत त्याची गती वाढवण्याचं काम हे वेगानं चाललेलं आहे. जी गती 10, 12, 15 किलोमीटर ऍव्हरेज याची ती आता 25 पर्यंत पोहोचली आहे, 35 पर्यंत पोहोचते आहे, ती 50 पर्यंत पोहोचली तर आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल. अशा पद्धतीचं काम इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये आज झालेलं आपण बघतोय. यासोबत या देशामध्ये संधी तयार व्हावी याकरता झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्स मध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा, जेव्हा जीएसटी या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचं आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्षे युपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाही. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी जीएसटीचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो जीएसटीत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राने जीएसटी स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळेल. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी